श्री दत्तात्रेयांचे वर्णन करणे चारही वेदांना शक्य झाले नाही। समाधी अवस्थेत पोहोचलेल्या योगी पुरुषांना, ऋषी मुनींना, देवांना सुद्धा श्री दत्तात्रेयांचे मूळ रूप आणि स्वरूप प्रत्यक्ष अनुभवता आले नाही। ध्यान अवस्थेमध्ये सुद्धा दत्तात्रेयांचे दर्शन घडत नाही की त्यांचे रूप नजरेत साठवता येत नाही। भगवोत्तम शांती ब्रह्म असलेल्या संत एकनाथांना दत्तात्रेयांनी आपल्या मूळ रूपात दर्शन दिले होते। नाथ महाराजांनी श्री जनार्दन स्वामींकडे दत्त दर्शनाचा हट्ट धरला। जनार्दन स्वामी म्हणाले, योग्य वेळ आली, तुझी उपासना पूर्ण झाली की दत्त आपणहून दर्शन देतील। आणि ती वेळ आली तेव्हा फकीर वेशात दत्त गुरु आले आणि जनार्दन स्वामींनी नाथांना त्यांची ओळख करून दिली। त्यावर नाथ महाराज म्हणाले, मला त्रिगुणात्मक स्वरूपातील दत्ताचे दर्शन घडवा। भक्ताचा हट्ट भगवंतांनी पुरविला आणि पुढच्याच क्षणी दत्त येऊनिया उभा टाकला। नाथांचे हात आपसूक जोडले गेले। दत्त कृपा झाली आणि गुरुकृपेने व दत्त कृपेने जन्माचे सार्थक झाले। दत्त दर्शन होताच श्री दत्तात्रेयांचे वर्णन करताना नाथ महाराज म्हणतात, ब्रह्मा म्हणजे रज, विष्णू म्हणजे सत्व आणि शिव म्हणजे तम, अशा तीन मुख्य देवतांचा हा त्रिगुणातीत अवतार आहे। जे हवे ते प्रेमाने देणारा श्री दत्त प्रापंचिक भक्तांच्या सर्व प्रकारच्या चिंता मिटवणारा परमेश्वर आहे। श्री दत्तात्रेय हे त्रिगुणात्मक आहेत। उत्पत्ती, स्थिती, लय या तीनही तत्वांचे मिलन या दैवतात झालेले आहे। ब्रह्मा, विष्णू, महेश या दैवताच्या ठिकाणी एकवटलेले आहेत। म्हणून तर माझे हे प्राणप्रिय दैवत माझ्या आत आणि बाहेर तेज पसरवित आहे। श्री दत्तात्रेय हे माझ्या संपूर्ण अस्तित्वाला व्यापून आहेत। परा, पश्यती, मध्यमा, वैखरी या चारही वाणी श्री दत्तात्रेयांचे वर्णन करायला असमर्थ आहे। त्या चारही वाणी अक्षरशः माघारी फिरल्या आहेत। परावाणीला सुद्धा दत्तात्रेयांचे वर्णन करणे जमले नाही। अशा या ब्रह्मांड व्यापी दत्तात्रेयाचे अवतार रहस्य सामान्य वृत्तीच्या अभागी लोकांना कसे काय कळणार? ज्यांना श्री दत्तात्रेयाचे अवतार रहस्य कळेल ते भव्य स्वरूप सततच्या चिंतनाचा विषय होईल। त्या भाग्यवान भक्तांच्या जन्म मरणाच्या फेऱ्या निश्चित संपुष्टात येतील। दत्त दर्शन झाल्यावर नाथांच्या लक्षात आले की आपली उपासना पूर्ण झाली। आपला जन्म मरणाचा प्रवास पूर्णपणे संपुष्टात आला। प्रत्यक्ष दत्तगुरूंनी 84 लक्ष योनीचा दुर्धर प्रवास एका क्षणात संपवला। नाथ भारावून गेले आणि पुन्हा पुन्हा वंदन करू लागले। नाथांच्या मुखात दत्त दत्त असे पवित्र नाम घुमू लागले। नाथांचे अवघे भान हरपले। सर्वत्र दत्तात्रेय व्यापून आहेत याचे भान नाथांना झाले। मी तूपणाची भावना पूर्णपणे विलयाला गेली। आपले सद्गुरू हेच दत्तात्रेय आहेत याची सुखद जाणीव झाली। नाथ दत्त ध्यानात पूर्णपणे विरघळून गेले। दत्तात्रेयांनी नाथांना अद्वैती अनुभव दिला होता। या अप्रतिम दर्शनाचे वर्णन नाथांनी आपल्या एका आरतीमधून केले आहे। त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा। नेती नेती शब्द नये अनुमाना, सुरवर मुनी जन योगी समाधी नये ध्याना। जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता। सबाय अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैसी न कळे ही मात। पराही परतली तेथे कैचा हा हेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत। जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता। दत्त येओनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला। प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला, जन्म मरणाचा फेरा चुकविला। जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता। दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हारपले मन झाले उन्मन। मी तूपणाची झाली बोळवण,
एका जनार्दनी श्री दत्त ध्यान। जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता। आरती ओवाळीता हरली भवचिंता। आरती ओवाळीता हरली भवचिंता। आरती ओवाळीता हरली भवचिंता।